सामील व्हा आणि मग काय सामील व्हा। अल्युमिनियम प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा जय हो। अल्युमिनियम प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा जय हो। राहणार नाही। आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर खुर्च्या खाली करा। आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर खुर्च्या खाली करा। रत्नागिरीमध्ये सन 1967 साली भारत सरकारने बाल्को या कंपनीमार्फत चंपक मैदान परिसरातील जागेवर अल्युमिनियम प्रकल्प उभारण्यासाठी शेतकऱ्यांची सुमारे 1200 एकर जमीन संपादित केली होती। त्यावेळी त्या जमिनीची किंमत अत्यल्प होती। त्यातच गेल्या 57 वर्षात त्या जमिनीवर एकही प्रकल्प आलेला नाही। त्यामुळे आता ती जागा परत द्या किंवा वाढीव मोबदला द्या अशी मागणी करत तेथील जागा मालक पुन्हा रस्त्यावर उतरलेत। मंगळवारी त्यांनी चक्क त्या जागेवर जाऊन सामूहिक शेती लावणी करून अनोखं आंदोलन केलं आणि शासन प्रशासनाचं तिथे लक्ष वेधलं। भारत सरकारने बाल्को या कंपनीसाठी 1967 साली इथे भूसंपादन केलं होतं। जर्मन कंपनीच्या सहयोगाने हा कारखाना रत्नागिरीत करण्याचं ठरलं होतं। संपूर्ण प्रोजेक्ट त्यावेळी सुमारे 78 कोटींचा होता। 5व्या पंचवार्षिक योजनेत हा कारखाना पूर्ण करण्यास सरकार पैशाची तरतूद करणार होतं। हा कारखाना आला असता तर सुमारे 2 ते 2.5 हजार नोकऱ्या उपलब्ध होणार होत्या। येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून त्यावेळच्या येथील सर्व शेतकऱ्यांनी त्यांची कसत असलेली जमीन सरकारला फक्त 40 रुपये प्रति गुंठा याप्रमाणे दिली होती। सन 1967 ते 1982 पर्यंत कारखाना होईल या आशेने प्रकल्प बाधित शेतकरी कारखान्याची वाट पाहत होते, परंतु त्यांच्या पदरी निराशा आली। त्यामुळे आता त्या जमिनी परत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। शेतकऱ्यांचा हा लढा सुमारे 53 वर्ष सुरू आहे। त्यामुळे मंगळवारी 9 जुलै रोजी सकाळी परटवणे नाका येथे जमा होऊन मोठ्या संख्येनं प्रकल्प बाधित शेतकरी चंपक मैदान परिसरातील सीमादेवी मंदिर येथे एकत्र आले। हातात नांगर, कुदळ, फावडी, घमेले, भात रोपं घेऊन भूसंपादित जागेवर सामूहिक शेती लावणीसाठी ते उतरले। यावेळी जमिनीची नांगरणी करत चिखल करून भात रोपांची लावणी देखील करण्यात आली। या मागणी संदर्भात बोलताना पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले होते, अल्युमिनियम प्रकल्पग्रस्तांना तुमच्या मार्फत मला हात जोडून विनंती करायची आहे आणि मला देखील आपल्याला देखील विनंती करायची आहे की प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होणार नाही याची भूमिका आम्ही नक्की घेणार आहोत, परंतु 550 एकर जागा परत द्यावी ही जी भूमिका आहे ही काही जागा रत्नागिरीकरांच्या भल्यासाठी मी परत देणार नाही। तुम्हाला किती विरोध झाला तरी चालेल, कारण कितीतरी मोठ्या प्रयत्नानं ही सुप्रीम कोर्टातनं जागा ती मी मिळवलेली आहे आणि ती रत्नागिरीच्या हितासाठी आणि विकासासाठी मिळवलेली आहे। अल्युमिनियम वाल्यांचे काही प्रश्न असतील मी बसून सोडवेन। मी 3-3, 4-4 वेळा त्यांच्यावर मीटिंग केलेली आहे। मी त्यांना सांगितलं की तुमच्यासाठी वेगळी पॉलिसी आणतो, तुम्हाला जमीन थोडी उद्योगासाठी देण्याचा मी प्रयत्न करतो, तुम्हाला आर्थिक काही पॅकेज देण्याचा प्रयत्न करतो, पण अशा पद्धतीनं राजकारण करणं हे काही योग्य आहे असं मला वाटत नाही। भविष्यामध्ये नाहीतर कुठचे प्रकल्प येणार नाहीत आणि जमिनी कोण MIDCला देणार नाही। सर, काल ते विषयात म्हणाले की आम्ही आर्थिक पॅकेज घ्यायला तयार आहोत असं ते मी सांगितलं ना। आचारसंहिता काल संपली, आचारसंहिता काल संपल्यानंतर 24 तास तरी जावे, त्यांच्यावर बैठक घेऊन आपण चर्चा करू ना। माझं म्हणणं आंदोलनाचा मी प्रचंड आदर करतो, परंतु काल आचारसंहिता संपली नाही। आचारसंहिता संपायच्या अगोदरच त्याच्यामुळं फार वाईट मेसेज इंडस्ट्रियलिस्टकडे जातात। आता ही जागा मिळाल्यानंतर आपण आनंद महिंद्रांना भेटलोय की तुम्ही प्रकल्प इथे टाका, सज्जन जिंदालांना भेटलोय तुम्ही प्रकल्प टाका, युनिव्हर्सिटी आपण तिथे करण्याचा प्रयत्न करतोय। या सगळ्या गोष्टी परत मागे जातील आणि रत्नागिरीची डेव्हलपमेंट देखील थांबेल ही माझी विनंती आहे। आणि आपल्याला देखील विनंती आहे की कुठंतरी एकदा आता आपण पाऊल टाकलं पाहिजे की आपला विकास झाला पाहिजे। आणि जर विकास होणारच नसेल, अशीच जर आंदोलन होणार असतील, त्याची उत्तरं काय मला निवडणुकीमध्ये द्यावी लागणार नाही। मी सांगेन मी आणण्याचा प्रयत्न केला, पण विरोधामुळे होऊ शकलं नाही। तर आज अल्युमिनियम प्रकल्प बाधित शेतकरी संघाचे अध्यक्ष राजेंद्र आयरे म्हणाले, आणि 1200 एकरला त्यावेळी सरकारने आम्हाला 40 रुपये गुंठ्यानं त्या जमिनीचा भाव दिला होता, परंतु आज ते ह्या जमिनीचा भाव 20 ते 25 लाख रुपये एक गुंठ्यानं येतोय आणि आम्हाला बेघर केलं किंवा भूमिहीन केलंय। आम्ही 71 पासून जरी आम्ही शेती केली असती, 71 पासून आम्ही शेती केली असती तर आमचं उत्पन्न आम्हाला मिळालं असतं, पण आम्हाला उत्पन्न मिळालं नाही, काही करता येत नव्हतं। इथे एंट्री करायला पण बंधनं होती आणि म्हणून आम्ही गेल्या 2 वर्षापासून म्हणजे जेव्हा अल्युमिनियम प्रकल्प रद्द झाला तिथपासून आमचे जे अल्युमिनियम प्रकल्पवादी शेतकरी संघ हा संघर्ष करतोय, पण गेल्या 2 वर्षापासून त्या संघर्षाला आम्ही स्वरूप आणलं गेलं, तीव्र स्वरूप आणलंय आणि त्याचं प्रत्यय आता हे दिसतंय की लोक, तरुण मुलं
एक ते मला अर्धा तासात त्यांनी चिखल करून ते लावणी लावण्याची तयारीला आहेत. म्हणजे लोकांना जर का संधी मिळाली असती शेती करायची तर शेतीच्या जीवावर आम्ही आमचा उदरनिर्वाह केला असता. पण तरी आज तागे सरकार आमच्याला लक्ष देत नाही. 5-6 वेळा आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो. कलेक्टरना आम्ही निवेदन दिली. इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत जे आता सुदैवानं आमचे उद्योग मंत्री झाले आहेत त्यांच्या हातात चटकेसरचा प्रश्न सोडवता आला असता. पण त्यांनी तो आता दुर्लक्ष केलं, टोटल दुर्लक्ष केलंय. आणि कालच आम्ही त्यांची बाईट पाहिली. ते काय म्हणतात की शेतकऱ्यांनी राजकारण करू नये. ह्याच्यामुळे ह्याचं काही राजकारण नाही आहे. सगळ्या थरातले लोक आम्ही इथे जमलो आणि शेती करून आम्हाला आमचा उदरनिर्वाह करणं हेच आवश्यक आहे. तुम्ही 53 वर्षात एकही कारखाना आणू शकत नाही आहे. म्हणजे तुमचा नाकर्तेपणा आहे, सरकारचा हा नाकर्तेपणा आहे आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही शेती करतोय. आम्हाला एक तर जमीन द्या, अन्यथा आम्हाला मोबदला वाढवून द्या, हेच आमची मागणी आहे. प्रहार डिजिटलसाठी कॅमेरामन दुर्गेश पिलणकरसह अनघा निकम मगदूम, रत्नागिरी.